सोलापूर विधान परिषदेसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। भाजपच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे जे सगळे नगरसेवक आहेत ते एकत्रित मतदानाला या ठिकाणी आलेले आहेत। महापौर विनायक कोंडल आपल्या सोबत आहेत। दादा, खरं तर एकत्रित मतदानाला आलात, काय नेमकी भूमिका आहे? काय मतदान आम्ही सर्वजण मिळून एकत्र या ठिकाणी करत आहोत आणि अतिशय प्रचंड बहुमताने आमच्या या ठिकाणी सीट येणार आहे। नक्कीच पद्धतीने आपण सगळं हो, नवीन एक शिस्त पद्धत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घालून दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदान होत आहे आणि मतदान या ठिकाणी आमचं सर्व 100% आणि त्याच्यापेक्षा अधिक देखील होईल। नक्कीच या ठिकाणी 100% मतदान होईल, त्या पद्धतीने आम्ही शिस्तीत या ठिकाणी मतदानाला अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी ते महापौर विनायक कोंडाले यांनी ठिकाणी दिलेली आहेत। सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह सर्व जे महापालिकेतील पदाधिकारी आहेत ते रांगेत या ठिकाणी मतदानाला आलेले आहे। सोलापूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर भाजपचे 111 पैकी जवळपास 90हून अधिक संख्याबळ जे ते महापालिकेत भाजपचं आहे। 96 संख्याबळ महानगरपालिकेत भाजपचं आहे आणि ते 96 सर्व नगरसेवक एकत्रित या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत आणि सभागृह नेते नरेंद्र काळे हे स्वतः यादी बघून सगळ्या मतदारांना जे आहेत एक एक करत सगळ्या नगरसेवकांना मतदान केंद्रांवरती पाठवतात। एक प्रकारे मतदान केंद्रांवरती शक्ती प्रदर्शन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी भाजपच्या वतीने केलं जात आहे। सोलापूर महानगरपालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपचं मोठं संख्याबळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। सभागृह नेते नरेंद्र काळे आपल्या एक प्रकारे शिस्तीत सगळे मतदार घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहेत, काय नेमकं भूमिका आहे? आमचे जे सगळे जे मतदान आहे आत्ता 95 मतदार एकत्र आलेले आहेत। सगळे एका लाईनमध्ये सगळेजण मतदान करतायत आणि निश्चितपणाने आमचे जे उमेदवार आहे राजाभाऊ राऊत हे चांगल्या मताने निवडून येणार आहे आणि सगळे सकाळपासून एक उत्साह या मतदानात दिसतोय। सर्व आमचे जे नगरसेवक आहेत हे सगळे एका रांगेमध्ये आणि एका ज्या शिस्तीने सांगितलं आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीने सगळेजण मतदानासाठी एकत्रित आले। शिस्त अनुकूल राहत पक्षाची शिस्त दाखवण्याचा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होता? नाही, शिस्तीचे सर्व कार्यकर्ते शिस्तीमध्ये सगळ्यांनी आणि सगळ्यांनी सर्व नगरसेवकांनी पण इच्छा व्यक्त केली की आपण सामूहिकरित्या सगळेजण रांगेतनं एकत्रित पण जाऊ। नक्कीच या ठिकाणी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे सर्व जे नगरसेवक आहेत या ठिकाणी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर देखील आपल्यासोबत आहेत। ताई, उत्साहामध्ये मतदानासाठी सगळे बाहेर आलेले आहात, काय नेमकी भूमिका, कशा पद्धतीने मतदान होतं? आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक हेरिरीने मतदान करण्यासाठी निघालेलो आहोत आणि आमचा विजय हा उमेदवार जेव्हा ठरला तेव्हाच निश्चित झालेला आहे। मला विश्वास आणि खात्री आहे की आम्ही 500च्या पुढे मतदान घेऊन विक्रमी मतांनी नक्की विजयी होऊ। ज्या पद्धतीने सगळे नगरसेवक एकत्रित झाले एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे मतदान करताना? शक्ती प्रदर्शन नाही, हा शिस्तीचा प्रकार आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने सर्व 100% नगरसेवक एकत्रित जाऊन मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय करतायत, हे याच्यातून नक्की प्रेरित होतं। आम्ही शिस्त जी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या ठिकाणी व्यक्त करतात। महापौर विनायक कोंडाल असतील, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील, सभागृह नेते नरेंद्र काळे असतील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर असतील, यांच्यासह सगळे नगरसेवक आपण या ठिकाणी बघताय मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि सर्व नगरसेवक जे ते या ठिकाणी मतदानाचा हक्क या ठिकाणी जातात। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर अतिशय शिस्तीत सगळे नगरसेवक एकत्रित आलेले आहात, कशा पद्धतीची रणनीती आहे, काय नेमकी भूमिका ठरली? आम्ही सर्वजण मिळून 97 नगरसेवक आम्ही सर्वजण मिळून एक सोबत मतदान करायचं ठरवलं आणि जायलो सोबत। विजय होईल असं वाटतं या सगळ्यांना? 100% विजय होणारच आहे दादा, 100% विजय होणार आहे आणि लीड नाही, पालकमंत्र्याच्या जे अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त। नक्कीच खरं तर भाऊ, पालकमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते, मात्र निवडणूक होतीये, पण निवडणूक जरी होत असली तरी तुम्ही शक्ती प्रदर्शन करत तिथं मतदानासाठी आलेला आहात? नाही, जाहीरपणानं जिल्ह्यामध्ये महायुतीचं आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सदस्यांचं सर्वाधिक संख्या हे जिल्ह्यामध्ये दिसून येते, त्यामुळं निश्चितपणानं महायुतीचेच उमेदवार या ठिकाणी विजयी मार्गावर आहेत हे दिसून येते आपल्याला। आज रांगेमध्ये देखील पाहताय आपण, महानगरपालिकेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सदस्य एका रांगेमध्ये मतदान करण्यासाठी गेलेले आहेत, हेच विजयाची चुणूक म्हणावं लागेल। खरं हा कानमंत्र दिलेला होता की एकत्रित मतदानासाठी यायचं? नाही, भारतीय जनता पार्टीची ताकद काय आणि आपण एकत्र येऊ शकतो आणि एक चांगलं एकीचं वातावरण दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे।
एकीचं वातावरण दाखवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांकडून व्यक्त केली जाते. ही संपूर्ण रांग आपण या ठिकाणी उत्तर सोलापूर तालुक्यातल्या मतदान केंद्राच्या बाहेर आपण बघताय. खरं तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचं बहुमत आहे. 111 पैकी जवळपास 97 नगरसेवक हे भाजपचे आहे. तर दुसरीकडं त्या बाजूला आपण जर बघत असाल तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि महेश आसादे 2 नगरसेवक आपल्याला बघतात जे विरोधी पक्षातले नगरसेवक आहेत. 2च संख्याबळ महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं आहे. तर दुसरीकडं समोरच्या बाजूला मात्र भाजपचं 111 पैकी 97 नगरसेवक जे ते भाजपचे आहेत स्वीकृत सदस्यांसह. आणि हे सगळे मतदार एकत्रित या ठिकाणी शिस्तबद्ध रांगेमध्ये येऊन मतदानाचा हक्क आपला बजावताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.